नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्टेप अप अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। मी संदीप कवडे। आज जे आहे आपण ते उत्तर मंथन हे जे आपलं जे टेलिग्रामचं चॅनल आहे ह्याच्यावरती आपली जी डेली ॲक्टिव्हिटी होते दुपारी 12 वाजता क्वेश्चन, त्यानंतर तुम्ही ते लिहिता, सबमिट करता आणि सबमिट करून झाल्यानंतर ते इव्हॅल्युएशन कॉपी तुम्हाला मिळत असते आणि त्यानंतर संध्याकाळी काय होतं 6 वाजता साधारणतः आपल्याला मॉडेल आन्सर मिळतं। ठीक आहे, तर ह्याच्यावरती आपली जी सिरीज आहे आजपासून जे स्टार्ट होतं इथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड। ठीक आहे, यामध्ये साधारणतः बघा तुम्ही गेले 80 दिवस झाले कंटिन्युअसली लिहित आलेला आहे। आजचा जो दिवस आहे तो 81 दिवस आहे। ठीक आहे, 81। तर ह्यामध्ये जर बघा प्रामुख्याने आपण काय केलेलं आहे, त्या उत्तर मंथन ह्या चॅनलवरती काय केलेलं आहे, याची PDF अपलोड केलेली आहे। त्याच्यामध्ये पूर्णपणे काय केलेले आहे, नियमावली लिहिलेली आहे की उत्तर लिहून झाल्यानंतर ते स्कॅन डॉक्युमेंट करून झाल्यानंतर ते तुम्हाला कोणत्या टेलिग्रामच्या चॅनलवरती सेंड करायचं आहे, ती अधिकृत माहिती जी आहे ठीक आहे ती सगळी दिलेली आहे। शब्द मर्यादा कशी वापरायची, कितीपर्यंत वापरायची, लिहित असताना काळजी कशी घ्यायची, 10 मार्कासाठी कशी, 15 मार्कासाठी कशी, तर हे सर्व नियमावली आपण काय केलेले आहेत तर ह्यामध्ये नमूद करून तुम्हाला दिलेली आहे। ही PDF जी आहे ती आपण काय केलेली आहे उत्तर मंथन या चॅनलवरती अपलोड केलेली आहे। तर प्लीज तुम्ही एकदा जर वाचली नसाल तर ती तुम्ही वाचून घ्या। आणि इथं आपण काय केलेलं आहे, हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्हाला ती काय करायची PDF स्कॅन करून सेंड करायची आहे। त्यानंतर आपण जे बघितलं तर ओव्हरऑल आपण काय केलेलं आहे, तर हा जो सिलेबस जो आहे, जो आयोगाने सिलेबस दिलेला आहे तो तुम्हाला एक चांगल्या प्रकारे काय केलेला आहे, आपण हा फ्रेम करून दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला काय की एक डेली ॲक्टिव्हिटी फॉलो करत असताना एक इंटरेस्ट निर्माण व्हावा। जेणेकरून काय की आपल्याला आधीच कळून जातं की उद्या टॉपिक कोणता असणार आहे आणि त्या रिस्पेक्टिव्ह टॉपिकवरती असं आपण काय केलेलं आहे सब टॉपिक्स दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला जो क्वेश्चन येणार आहे त्याचं एक तुम्हाला एक प्री प्लॅनिंग माहीत असणार आहे की ठीक आहे की ह्यावरती जो क्वेश्चन फ्रेम होणार आहे तो ह्या सब टॉपिकवरती होणार आहे। त्यासाठी तुम्ही काय करतात चला की तुमच्याकडे ज्या बेसिक नोट्स असतील त्या तुम्ही काय करणार, रीड करून ठेवणार आधीच, जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या दिवशी 12 वाजता क्वेश्चन लिहित असताना कोणतंही थोडंसं काय होणार नाही, गडबड होणार नाही। कारण की क्या तुम्ही थोडंसं प्री प्लॅनिंग एक तुम्ही नियोजनबद्ध असणार आहे। ठीक आहे, तर ह्यानंतर आता आपण काय होतं की हे असं ओव्हरऑल आपलं जे काय आहे ते असं शेड्यूल असणार आहे। तर प्लीज एकदा ही PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या। आणि त्यानंतर आपण आज शिफ्ट होतोय जे आपलं मॉडेल आन्सर आहे डे 81चा तो क्वेश्चनवरती। ठीक आहे, तर बघा आजचा जो क्वेश्चन आहे, एक फर्स्ट जो आपला टॉपिक आहे इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस। ठीक आहे, नीतिमत्ता आणि मानवी परस्पर भिमुखता, ह्याच्यावरती आपण काय केलेलं आहे, हा क्वेश्चन फ्रेम केलेला आहे। तर बघा डे 81, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द टर्म इथिक्स। ओके, इथं यू हा काय केलेला आहे शब्द, म्हणजे तुम्हाला काय वाटतं। ठीक आहे, एक तुमच्या पर्स्पेक्टिव्हनं ती काय करायची डेफिनेशन लिहायची आहे। व्हॉट आर द डिटर्मिनंट्स। ओके, हा तुमचा झाला फर्स्ट पार्ट, जेणेकरून तुम्ही काय करशील की प्रस्तावनेमध्ये हे व्हॉट इज जी इथिक्स टर्म काय आहे ती तुम्ही काय करशील एक्सप्लेन करशील। त्यानंतर काय सेकंड सब पार्ट काय डिटर्मिनंट्स काय, त्यानंतर हाऊ इथिक्स प्रमोट सोशल अँड ओके ह्युमन वेलबिंग। ओके, तर हे दोन ह्यामध्ये काय आहेत सब पार्ट्स आहेत। सगळ्यात प्रथम आपण काय होतोय, शिफ्ट होतोय इंट्रोडक्शन, जी काय आपण काय करणार आहे प्रस्तावना। तर बघा या मॉडेल आन्सरमध्ये आपण मराठीमध्ये पण आपण तुम्हाला काय केले आहे, पूर्ण ह्याचा कंटेंट दिलेला आहे। मराठीमध्ये असा पूर्ण कंटेंट स्टार्टिंगला दिलेला आहे। यामध्ये क्वेश्चन काय म्हणतो, नैतिकता या संज्ञेचा नेमका अर्थ काय आहे, तिचे निर्धारक घटक कोणते आहेत म्हणजेच डिटर्मिनंट्स, आणि नैतिकता सामाजिक आणि मानवी कल्याणाला कशा प्रकारे चालना देते। ठीक आहे, सोशल अँड ह्युमन वेलबिंग हा आपला होता। तर यामध्ये आपण बघा शिफ्ट होतोय प्रस्तावना लिहिण्यासाठी। इथिक्स रेफर टू सेट ऑफ द मोरल प्रिन्सिपल्स। ओके, मोरल प्रिन्सिपल दॅट गाईड द ह्युमन बिहेवियर इन टर्म्स ऑफ राईट अँड रॉंग। बघा आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळी आपण जगत असतो त्यामध्ये आपल्याला काय असतं की एक सेट ऑफ प्रिन्सिपल्स असतात। ठीक आहे, एक ह्युमन बिहेवियर कंडक्ट होण्यासाठी। मग ज्यावेळी सेट ऑफ प्रिन्सिपल्स असतात, मग त्या सेट ऑफ प्रिन्सिपल्समध्ये आपल्याला एकतरी कळून गेलेलं असतं की कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी बरोबर आहेत। त्यामध्ये समजा फॉर एक्झाम्पल एखादा आपल्याला आपण ज्यावेळी म्हणजे रोडवरनी वगैरे चालत असतो त्यावेळी आपल्याला एखादं वॉलेट वगैरे भेटलं। ठीक आहे, तर मग मिळाल्यानंतर आपण ते स्वतःसाठी न ठेवता आपण काय की ज्याच्या म्हणजे जे भेटलेलं आहे
त्यातून आपण काय करतो की आयडेंटिटी फाइंड आउट करतो की ठीक आहे ज्या व्यक्तीचं असेल त्याला आपण देता येईल काय. तर ॲटलिस्ट काय केलेलं असतं, एक मोरल प्रिन्सिपल आपल्याला कळालेलं असतं की हां हे आपल्याला स्वतःला न ठेवता आपण काय केलं पाहिजे, ज्याचं आहे त्याला ते दिलं पाहिजे. अशी एक तुम्हाला काय करू शकता तुम्ही, मग ह्यातून एक प्रस्तावना लिहू शकता. तर त्यामध्ये आपण काय केलेलं आहे, अपहोल्डिंग द ह्युमन डिग्निटी, यातून तुमची काय होते, एक डिग्निटी दिसते. आणि ऑब्विसली इन्शुअर अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी अँड इंटिग्रिटी इन ॲक्शन. म्हणजे तुम्ही जे काय ॲक्शन करत असता त्या ॲक्शनमध्ये तुम्हाला काय होतात की हे तुमचे जे काय मूल्य आहेत ते मूल्य काय होतात, रिफ्लेक्ट होतात. ठीक आहे. आपण इथं काय दिलेलं आहे, मागाशी जे तुम्हाला सांगितलेलं होतं वॉलेटचं एक्झाम्पल, ते एक बेसिक होतं तुम्हाला अंडरस्टँडिंग होण्यासाठी. पण शक्यतो तुम्ही जर असं लिहित असताना काय करा, प्रस्तावनेमध्ये एक क्वालिटी एक्झाम्पल इंटरलिंकिंग करण्याचा प्रयत्न करा. इथं आपण काय केलेलं आहे, महात्मा गांधीजींचं काय केलेलं आहे एक्झाम्पल दिलेलं आहे. मग ह्यामध्ये बघा ट्रूथ अँड नॉन व्हायलन्स ही जी काही मूल्य आहेत ते त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये तर वापरलीच, अलॉंग विथ त्यांनी काय केलेलं आहे की आपण ठीक आहे ड्युरिंग द फ्रीडम स्ट्रगल असेल, आफ्टर इंडिपेंडन्स असेल, तर ह्यावेळेस तो एक काय केलेलं आहे की ही मूल्यांचं कसं रिफ्लेक्शन झालेलं आहे हे तुम्हाला काय करायचं आहे, ॲक्च्युली या इथिक्समध्ये या प्रस्तावनेमध्ये दाखवायचं आहे. त्यानंतर आपण शिफ्ट होतोय जो बॉडीचा जो सब पार्ट्स आहे, सेकंड सब पार्ट्स, यामध्ये काय विचारलेलं आहे बघा, व्हॉट आर द डिटर्मिनंट्स. ओके, तर तुम्ही काय करायचं की लिहित असताना आन्सर हाच तुम्ही काय करायचं, सब हेडिंग हे पिकअप करायचं. डिटर्मिनंट्स ऑफ द इथिक्स, यामध्ये मग बघा फर्स्ट जे आहे रिलिजन अँड स्पिरिच्युअलिटी. यामध्ये काय केलेलं आहे की 4 ते 5 पॉईंट्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक्सपेक्टेड आहे की कमीत कमी तुम्ही 3 ते 4 तरी लिहिले पाहिजेत. त्यामध्ये रिलिजन अँड स्पिरिच्युअलिटीमध्ये आपण काय केलेलं आहे, म्हणजे रिलिजन जे आहे ते कसं इथिकल बिहेवियर जे आहे ते शेप करतं. फॉर एक्झाम्पल अहिंसा इन द जैनिझम प्रमोट द नॉन व्हायलन्सेस. ठीक आहे. मग ह्यामुळं काय होतं की एक दयाळूपणा येऊ शकतो. म्हणजे आपल्याला काय होतं की इथिक्स प्रमोट करण्यासाठी जे डिटर्मिनंट्स आहेत, ओके, तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जर कुठलं असेल तर पहिलं रिलिजन अँड स्पिरिच्युअलिटी. सेकंड बघा कल्चर अँड ट्रॅडिशन. ठीक आहे. इन्फ्लुएन्स वन सेन्स ऑफ द राईट अँड रॉंग. एक्झाम्पल रिस्पेक्टिंग एल्डर्स. आपल्या इंडियन फॅमिलीमध्ये जर आपण बघितलं, आपल्या घरी वगैरे तर रिलेटिव्स वगैरे तर आले तर शक्यतो जात वगैरे तर नसताना काय होतं की पाहुणचार किंवा नमस्कार करणे, ठीक आहे, रिस्पेक्टिंग एल्डर्स, ह्या व्हॅल्यू आपण काय केलेल्या आहेत, म्हणजे कल्टिवेट करून घेतलेले आहेत. ठीक आहे. तर मग ह्या काय होतात, रिफ्लेक्ट होतात. त्यानंतर काय केलेलं आहे, लॉ अँड कॉन्स्टिट्यूशन. मग हे पण आपल्याला एक काय प्रकारचं काय करतं, गायडन्स देतं, लॉ पण. ठीक. त्यानंतर बघा एज्युकेशन अँड नॉलेज. एज्युकेशन एनहान्स द मोरल रिझनिंग अँड इथिकल अवेअरनेस. ओके. एक्झाम्पल कोणतं दिलेलं आहे, स्कूल प्रमोट द सिविक रिस्पॉन्सिबिलिटी. तर तुम्ही बघा की ओव्हरऑल आपल्याला स्कूलमधनं जे म्हणजे आपले जे सेशन्स वगैरे ते नसतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज सॅटर्डेला वगैरे ते पीटीचे सेशन वगैरे असतात. ओके. इन्व्हायरमेंट रिलेटेड असेल किंवा अदर ॲक्टिव्हिटीज असेल, तर ह्या अदर ॲक्टिव्हिटीमधून आपण काय करतो, एक सिव्हिक सेन्स जो असतो तो आपली काय होतो, रिस्पॉन्सिबिलिटी जी असते ती अपब्रिंगिंग होते. त्यानंतर बघा फॅमिली अँड सोशल इन्व्हायरमेंट. ओके. आता फॅमिली अँड सोशल इन्व्हायरमेंटमध्ये काय बघा की कंडिशन अफेक्ट द इथिकल कंडक्ट. चाइल्ड रेज्ड इन फॅमिली व्हॅल्युएटिंग ऑनेस्टी ट्रेन्स टू ॲक्ट इथिकली. ओके. जर प्रामाणिकपणासारखी जर व्हॅल्यू एखाद्या चिल्ड्रननं जर ती अपब्रिंगिंग केली फॅमिलीमध्येच, तर ऑब्वियसली काय असणार आहे की जसं जसं जे चाइल्ड ग्रो होणार आहे, ठीक आहे, ऑब्वियसली ते हॉनेस्टी थ्रू ऑफ लाईफमध्ये त्याच्या काय करणार, तो मेंटेन करण्याचा प्रयत्न करणार. तर हे डिटर्मिनंट्स होते, एक्सपेक्टेड आहेत, कमीत कमी 3 ते 4 तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. त्यानंतर बघा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनमध्ये थर्ड जो पार्ट येतो, हाऊ इथिक्स प्रमोट द सोशल अँड ह्युमन वेलबिंग. इथं अँड हा शब्द दिलेला आहे. तर ह्यामध्ये आपण पहिल्यांदा काय करणार आहे, ॲड्रेस सोशल, हा सोशल वेलबिंग जे आहे ते आपण काय करणार आहे, ॲड्रेस करणार आहे. प्रमोट ट्रस्ट अँड कोऑपरेशन. ओके. तर बघा इथिकल बिहेवियर बिल्ड्स सोसायटी, एनहान्स द कोऑपरेशन. फॉर एक्झाम्पल ट्रस्ट इन फेअर पॉलिसिंग, इम्प्रूव्ह द कम्युनिटी पार्टिसिपेशन. ओके. पोलिसिंगचं इथं आपण काय केलेलं आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे. तिथं ज्यावेळेस ऑब्वियसली ट्रान्सपरन्सी वगैरे तर मेंटेन होईल. ट्रान्सपरन्सी मेंटेन झाल्यानंतर आपल्याला काय होणार आहे, ऑब्वियसली बिलीफ वाढणार आहे. आणि बिलीफ वाढल्यानंतर आपलं काय होणार आहे, ट्रस्ट आणि जे कोऑपरेशन आहे ते मेंटेन होणार आहे. त्यानंतर बघा इन्शुर जस्टिस अँड इक्वॅलिटी. इन्शुर इथिक्स सपोर्ट्स द फेअर ट्रीटमेंट अँड इक्वल ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑल. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, इथिकल हायरिंग प्रॅक्टिस रिड्युसेस वर्कप्लेस
डिस्क्रिमिनेशन. ओके. एखादं कॉर्पोरेट सेक्टर असेल, त्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आता सपोज फॉर एक्झाम्पल प्रमोशन वगैरे त्यांनी करायचे आहेत, मग ते प्रमोशन वगैरे त्यांनी करत असताना मग फॉर एक्झाम्पल सपोज तिथं डिस्क्रिमिनेशन होत असेल, ठीक आहे, ज्युनियर सिनियरचं कॉन्फ्लिक्ट असेल आणि तिथं मग अशा प्रकारच्या जर अनइथिकल प्रॅक्टिसेस जर चालत असतील तर त्या अयोग्य आहेत. ओके. पण जर इथिकली दृष्ट्या जर स्ट्रॉंग असेल तर अशा प्रॅक्टिस काय होतात, होत नाहीत. ठीक आहे. त्यानंतर रिड्यूस करप्शन अँड कॉन्फ्लिक्ट. बघा, इथिकल गव्हर्नन्स, ठीक आहे, मिसयूज ऑफ द पॉवर, पब्लिक रिसेंटमेंट, ओके, ट्रान्सपरंट प्रोक्युरमेंट, अवॉइड द पब्लिक प्रोटेस्ट. ऑब्वियसली आता सपोज एखाद्या ठिकाणी रिक्रुटमेंट होणार आहे आणि जर रिक्रुटमेंट जर ती बरोबर ट्रान्सपरन्सी प्रमाणे झाली, ठीक आहे, मेरिट बेस्ड जर झाली आणि मग अशा वेळेस मग काय होतं, ऑब्वियसली जर प्रॉपर वेनं झाली तर पब्लिक प्रोटेस्ट वगैरे पण असं काही होत नाही. ओके. त्यानंतर फॉस्टर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. इथिकल पॉलिसीज इन्शुर मार्जिनल ग्रुप्स आर नॉट एक्सक्लुडेड. फॉर एक्झाम्पल इथिकल इम्प्लिमेंटेशन ऑफ द वेलफेअर स्कीम अपलिफ्ट द पुअर. ज्या काही योजना असतात त्या योजनाचा बेनिफिट जो आहे पर्टिक्युलर इंटेंडेड बेनिफिशरीला जर झाला, ऑब्वियसली मग काय होतं, अपलिफ्टमेंट हे प्रिन्सिपल जे आहे ते सर्व होतं. त्यानंतर यामध्ये थर्ड पॉइंट येतो प्रमोशन ऑफ द ह्युमन वेलबिंग. ठीक आहे. यामध्ये बघा, एनहान्स द मेंटल पीस अँड सेल्फ रिस्पेक्ट, ह्युमन वेलबिंग. ओके. त्यामध्ये बघा सेल्फ वर्थ, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं मी दिलेलं आहे विसल ब्लोअर थॉट अंडर द प्रेशर अँड गेन द मोरल सॅटिस्फॅक्शन. इथं विसल ब्लोअरचं जे एक्झाम्पल दिलेलं आहे, विसल ब्लोअर म्हणजे काय, ह्याच्या आधी मी पण तुम्हाला एकदा सांगितलेलं होतं. फॉर एक्झाम्पल एखादी काय की ऑर्गनायझेशन आहे आणि एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये अनइथिकल ॲक्टिव्हिटी कुठे जर होत असेल, ठीक आहे, से फॉर एक्झाम्पल करप्शन वगैरे जर होते, तर तिथल्या एखाद्या व्यक्तीनं काय केलेलं आहे, ते करप्शन जे होतं आहे, ठीक आहे, ते काय केलेलं आहे, एक्सपोज केलेलं आहे. मग अशा वेळेस एक्सपोज करत असताना, ओके, ह्या व्यक्तीला काय असतं, एकतर प्रेशरमध्ये असतो तो. सपोज फॉर एक्झाम्पल मी हे जर एक्सपोज केलं करप्शन एक्सपोज केल्यानंतर काय होऊ शकते, ट्रान्सफर वगैरे पण होऊ शकते. अशा पण गोष्टींची थोडीशी काय असते, भीती असते, त्यामुळे एक प्रेशर निर्माण होतं. ठीक आहे. पण एक इथिकल प्रिन्सिपल यांनी यूज केलेलं असतं की नाही, मी काही केलं तरी ट्रान्सपरन्सी मेंटेन ठेवणार, प्रामाणिकपणा ठेवणार, ठीक आहे, पारदर्शकता ठेवणार. तर ह्यामुळं काय होतं, मेंटल पीस अँड सेल्फ रिस्पेक्ट हे प्रिन्सिपल इथं अप्लाय होतं. त्यानंतर बघा इनकरेज एम्पथी अँड कंपॅशन. ओके. दोन शब्दामध्ये फरक आहे. ह्यामध्ये काय होतं, कंपॅशन ह्याच्यामध्ये काय होतं की ॲक्च्युअलमध्ये आपण काय करतो, कृती करतो. इथं फक्त आपल्याला काय होते की एक प्रकारची भावना राहते. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की एखाद्या वेळेस झोपडपट्टी लोकांचं जर स्थलांतर होत असेल, ठीक आहे, मग ती फक्त आपल्याला काय असते की भावना असते की हां, या लोकांचं म्हणजे काय होईल वगैरे ते. पण ॲक्च्युअलमध्ये आपण त्या लोकांना तिथनं नेऊन एखाद्या शेल्टर होममध्ये वगैरे त्यांना आपण त्यांना काय केलं, जागा वगैरे दिली. म्हणजे आपण काय केली, ॲक्च्युली कृती केली. म्हणजे काय झालं की एक कंपॅशन नावाचं जे व्हॅल्यू आहे ती काय होते, यामध्ये रिफ्लेक्ट होते. होप तुम्हाला या दोन शब्दाचा अर्थ कळाला असेल. त्यामध्ये काय बघा, व्हॉलेंटिअरिंग फॉर द डिझास्टर व्हिक्टीम इम्प्रूव्ह द कलेक्टिव्ह मोरल. मग आता एक ओव्हरऑल तुम्ही जर बघितलं, वैनंडला काय झाला की डिझास्टर झाला. परत दुसरी गोष्ट कुठं आता सध्या लेटेस्टमध्ये जर बघितलं तर उत्तराखंडमध्ये पण ह्या अशा ॲक्टिव्हिटी चालू आहेत. मग अशा वेळेस तुम्ही काय की त्या लोकांच्या प्रती जी भावना, म्हणजे जी तुमच्यामध्ये जी भावना असते, ठीक आहे, एक सर्व्हिस करायची, ती जर तुम्ही जागृत ठेवून तुम्ही काय केली, त्यांना हेल्प करायचं जर डिसाईड केलं, तर त्यातून काय होते, ह्या दोन व्हॅल्यूज काय होतात, रिफ्लेक्ट होतात. ओके. त्यानंतर काय बघा, इम्प्रूव्ह डिसिजन मेकिंग अँड अकाउंटेबिलिटी. इथिकल अवेअरनेस लीड टू रिस्पॉन्सिबल चॉईस. ओके. डॉक्टर्स इथिकली इन्फॉर्मिंग पेशंट्स हेल्प्स टू इन्फॉर्म कन्सर्न. ओके. इथं आपण काय केलेलं आहे, हे डॉक्टरांचं एक्झाम्पल दिलेलं आहे. त्यानंतर बघा, सपोर्ट द होलिस्टिक ग्रोथ. इथिक्स नेचर्स इमोशनल, इंटेलेक्च्युअल अँड स्पिरिच्युअल वेलबिंग. फॉर एक्झाम्पल व्हॅल्यू बेस्ड लिडरशिप क्रिएट द मोरली रिसायलेंट इंडिव्हिज्युअल. तर यामध्ये हे एक टोटल जो क्वेश्चन होता, तर त्या क्वेश्चनमध्ये आपण काय केलेलं होतं की हे जे सब पार्ट्स आहेत ते पूर्णपणे काय केलेले आहेत, ॲड्रेस केलेले आहेत. आता यानंतर ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला काय करायचं आहे की एक कन्क्लुजन लिहायचं आहे. कन्क्लुजनमध्ये काय केलेलं आपण, इथिक्स इज द कॉर्नर्स ऑफ द जस्ट, कंपॅशनेट अँड प्रोग्रेसिव्ह सोसायटी, इन्फ्लुएन्स बोथ पर्सनल बिहेवियर अँड इन्स्टिट्यूशनल प्रॅक्टिस. ऑब्वियसली
की तुमचं एक पर्सनल बिहेवियर पण काय होतं, इम्प्रूव्हमेंट होतं. आणि इन्स्टिट्यूशनलमध्ये म्हणजे तुम्ही पब्लिक लाईफमध्ये ज्यावेळी काम करत असता ऑब्व्हियसली तिथं काय होतात, ही जी मूल्ये असतात ती रिफ्लेक्ट होतात. तर ह्या पर्स्पेक्टिव्हनं आपण काय करायचं होतं, एक कन्क्लुजन लिहायचं होतं. होप तुम्हाला हे अंडरस्टँडिंग झालेलं असेल. ओके, मराठीमध्ये पण पूर्ण हा काय केलेला आहे, आपण कंटेंट दिलेला आहे. आणि ह्यामध्ये सब हेडिंग्स कसे यूज करायचे, प्रस्तावना किती ओळीमध्ये लिहायची, ह्याचं पूर्ण स्ट्रक्चर आपण काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर आपण शिफ्ट होतोय. तर तुम्ही एक बघितलं तर आयोगानं काय केलेलं आहे की एक सिलेबस दिलेला आहे. ठीक आहे, आणि त्या सिलेबसमध्ये पूर्णपणे काय केलेले आहेत की जे शब्दांचे जे कन्फ्युजन होतात, जसं की मी आता तुम्हाला सांगितलं एम्पथी असेल, कंपॅशन असेल, हॉनेस्टी असेल, इंटिग्रिटी असेल, तर असे वेगवेगळे कीवर्ड्स आहेत ज्याच्यातून काय होतं की थोडंसं कन्फ्युजन होतं. मग कन्फ्युजन कुठल्या कुठल्या गोष्टीचं होतं की फॉर एक्झाम्पल इंटिग्रिटी शब्द असेल, मग त्यासाठी मग प्रामाणिक हा शब्द वापरायचा की सचोटी वापरायचं का अखंडता वापरायचं. ठीक आहे, तर अशा सर्व गोष्टींचं कन्फ्युजन तुम्हाला व्हायला नसलं पाहिजे, त्यासाठी हा सिलेबस आपण काय केलेला आहे उत्तर मंथन ह्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर तिथून हे तुम्ही काय करा, पूर्ण डाउनलोड करून घ्या. त्यानंतर आयोगानं दिलेलं एक स्पेसिमम फॉर्मॅट आहे जे राज्यसेवेसाठी आता तुम्हाला जे काही कन्फ्युजन असेल कदाचित की पेपर कसा असेल, कोणता क्वेश्चन किती मार्काला असेल, हा तर कॉमनमध्ये सिलेबस दिलेला आहे. ठीक आहे, तर ह्याची डिव्हिजन कशी असणार आहे, तर ह्या सर्वांचं तुम्हाला कसं असणार आहे की इथं आपण काय केलेलं आहे, हे पूर्णपणे असे दिलेले आहेत की फर्स्टमध्ये किती, की 2 मार्काचे जे क्वेश्चन असणार आहेत ते कसे असणार आहेत. तर हा असा काय झालेला आहे, स्पेसिमम दिलेला आहे. 6 नंबरला जो असणार आहे ते कोड बेस्ड क्वेश्चन असणार आहेत. हे आपण डिटेलपर्यंत जाऊया. आता आपण सध्या इथं आहे, 1 बाय 1 जसे क्वेश्चन्स असतील, जसे जसे डेज येतील त्याप्रमाणे आपण हे डिटेल डिस्कस करूया. ओके, त्यानंतर बघा आजचं एक महत्त्वाचं आहे की जे तुम्हाला मी म्हटलं की स्टुडंट्स जे लिहित आहेत, ओके, ते लिहिल्यानंतर आपण काय केलेलं आहे, त्यांना असे क्वेश्चन्स पेपर काय केलेले आहेत, चेक करून दिलेले आहेत. तर त्यामध्ये आपण एक साधारणतः एक 2 ते 3 थोडंसं काय करूया, डिस्कस करूया क्वेश्चन, जेणेकरून एक तुम्हाला पण लक्षात येईल की ठीक आहे खरोखर त्याचे इम्पॉर्टन्स काय आहे. तर हा जो क्वेश्चन होता, तर हा क्वेश्चनमध्ये बघा की प्रस्तावना लिहिताना आपण मॉडेल आन्सरमध्ये 1 दिलेले आहे, पण तुम्हाला थोडंसं असं वाटत असेल की 30 लिहिली पाहिजे काय, नाही, तर तुम्ही काय करू शकता, ते तुमच्या मनानं लिहू शकता, ज्यातून काय की इथिक्स हा शब्द जो आहे तो रिफ्लेक्ट झाला पाहिजे. मग काहींनी काय केलेलं आहे की वेगवेगळे म्हणजे ओरिजिन कुठून झालेलं आहे, ठीक आहे, तर तशी डेफिनेशन स्टार्ट केलेली आहे, चालू शकतं. एक्झाम्पल आपण महात्मा गांधीजींचं दिलेलं होतं मॉडेल आन्सरमध्ये, तुम्ही पर्सनल लेवलचं पण देऊ शकता. फक्त काय की तो कंटेक्स्ट जो आहे, म्हणजे जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचा जो मतित अर्थ आहे त्याला ते फक्त मॅच झालं पाहिजे. मग ह्यामध्ये आपण काय करू शकतो की प्रस्तावना लिहिलेलं आहे, ह्यांना उदाहरण लिहिण्याची गरज होती. मग ह्याच्याप्रमाणे एखादं त्यांनी उदाहरण जर लिहिलं असतं तरी थोडंसं काय होतं की मग इथं तुमचे काय होतात, मार्क वाढतात. आणि शक्यतो काय करा की ज्यावेळेस तुम्ही प्रस्तावना लिहिता, मग प्रस्तावना लिहून झाल्यानंतर थोडेसे जे महत्त्वाचे शब्द आहेत ते शक्यतो काय करा, अधोरेखित करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून काय होतं की एक्झामिनर चेक करत असताना डायरेक्ट तिथं फोकस जातो. ओके, त्यानंतर बघा निर्धारक. आता ह्यांनी कसं केलेलं आहे बघा की व्यवस्थित काय केलेलं आहे, सब हेडिंग यूज केलेलं आहे. पण अशामध्ये करत असताना आपण मॉडेल आन्सरमध्ये काय केलेले आहेत, एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ट्राय करा की थोडंसं लिहित असताना एक्झाम्पल्स त्यामध्ये रिफ्लेक्ट होऊ देत. ओके, आता इथं काय केलेलं आहे की सांस्कृतिक प्रभाव, वैयक्तिक मूल्ये, ओके, सामाजिक नियम. मग एखादा नियम वगैरे त्यांनी लिंक करता आला तर, आता फॉर एक्झाम्पल इथं धार्मिक श्रद्धा लिहिलेला आहे, चांगला मुद्दा लिहिलेला आहे, एक्सप्लेनेशन पण चांगलं लिहिलेलं आहे. मग एखादं एक्झाम्पल थोडंसं लिहिता आलं तर बघा, मी असं म्हणत नाही की 5 मुद्दे लिहिलेले आहेत तर 5मध्ये सगळेच लिहिले पाहिजेत, असं नाही. एखादा दुसऱ्या ह्याच्यामध्ये राहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, पण ॲटलिस्ट एक तरी तुम्ही काय करा की लिंक करण्याचा प्रयत्न करा. आता बघा प्रश्न जो आपला होता, ठीक आहे, हा होता, ठीक आहे, आणि नैतिकता नैतिकता सामाजिक व मानवी कल्याणाला कशा प्रकारे चालना देते. ठीक आहे, तर हा एक सब हेडिंग आणि हा एक, तर असे वेगवेगळे 2 सब हेडिंग होते. तर शक्यतो काय करा की जिथं आणि वगैरे शब्द येतो तर तिथं थोडंसं काय करा, ते स्प्लिट करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला काय होतं की मग लिहिताना थोडंसं कन्फ्युजन होत नाही. ठीक आहे, मग वेगवेगळे सब हेडिंग झालं तर कसं होतं की थोडंसं प्रेझेंटेशन पण चांगलं येतं. ठीक आहे,
तर हा तुम्ही काय करा, करण्याचा प्रयत्न करा. हे सब हेडिंग जरासं वेगवेगळं केलं असतं, अ आणि ब असं वेगवेगळं केलं असतं, तर ऑब्विसली थोडंसं प्रेझेंटेशनमध्ये काय असतं की प्रत्येक क्वेश्चनला आपल्याला एक 0.25 0.5 मार्क्स जरी वाढले तरी आपल्याला चांगल्या प्रकारे थोडेसे मार्क्स वाढू शकतात. ओव्हरऑल यांचा परफॉर्मन्स चांगला आहे, काय प्रॉब्लेम नाही. एक स्टुडंट 2ची जर बघितलं, आपण काय केलेलं होतं की इथिक्स इंटिग्रिटी हा जो सब्जेक्ट आहे हा नवीनच आहे MPSC डिस्क्रिप्टिव्हसाठी, म्हणून आपण त्यांना काय केलेलं होतं की आतल्या पेजमध्ये मायक्रो आणि मॅक्रो कमेंट अशा दोन्ही पण कमेंट्स आपण काय केलेल्या होत्या, दिलेल्या होत्या, जेणेकरून स्टुडंटला त्याचं जे म्हणजे तो जो वर्क करतोय त्या वर्कचं त्यांना काय होईल की एक फीडबॅक मिळेल की आपलं कुठं काय मिस्टेक्स होतात. ओके, मग तुम्ही असं डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन पण करू शकता, ह्यांनी तसं केलेलं आहे. ठीक आहे, इथिक्स म्हणजे फॉर एक्झाम्पल नुसतं इथिक्स असं लिहिलं, ठीक आहे, मग ह्यामध्ये आपण तुम्ही काय करू शकता, सर्कल करून या अशा स्लाइड्सला बार टाकून ते बरोबर ते आपण काय करू शकतो, वेगवेगळी मूल्ये लिहू शकतो. ठीक आहे, तर मी जे तुम्हाला क्वेश्चन रीड करत असताना जी गोष्ट सांगत होतो की क्वेश्चन जो आहे तो 4 पार्टमध्ये काय झालेला आहे, डिवाइड झालेला आहे. ठीक आहे, अशा वेळेस आपल्याला काय की एकतर 150 वर्ड्समध्येच लिहायचं आहे, म्हणजे ऑब्व्हियसली तुमच्याकडे 2 पेजेसच असणार आहेत. तर 2 पेजेस असताना त्याची जी विभागणी आहे ती विभागणी काय झाली पाहिजे, एक प्रपोर्शनेट लेवलला झाली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला मार्क्स पण जे मिळणार आहेत ते प्रपोर्शनेट लेवलला मिळणार आहेत. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल प्रस्तावना 3 ते 4 ओळीत लिहिलेली आहे, चांगली गोष्ट आहे. तुम्ही 7 ते 8 लाईनीमध्ये लिहिली तर ऑब्व्हियसली तुम्हाला जो कंटेंट मेन डिमांड ॲड्रेस करायचे ते तुम्ही काय करणार आहे, करू शकणार नाही. तर अशामध्ये जर बघा की आता पहिल्याच सब पार्टचे जर तुम्ही असे 8 जर मुद्दे लिहिले, ठीक आहे, एक्सपेक्टेड होते 2 ते 3 लिहिलं, मग अशा वेळेस काय होतं की 8 मुद्दे लिहिल्यानंतर ऑब्व्हियसली की जो सेकंड सब पार्ट आहे, ठीक आहे, तो लिहायला तुम्हाला जागाच नाही ना. 2 पेजेसमध्ये 150 वर्ड्समध्येच लिहायचं आहे, मग इथं तुमचं काय झालं, प्रॉब्लेम झाला. मग तो वरचा जो पार्ट होता तो थोडासा तुम्ही काय करायला पाहिजे होता, एक कमी ह्याच्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. जे 4 to 5 पॉईंट्स लिहिले असते ऑब्व्हियसली तुम्हाला थोडीफार जागा मिळाली असती आणि इथं तुमचं काय झालं असतं, हायलाईट झालं असतं. आणि मुद्दे लिहित असताना शक्यतो प्रमोटिंग सेन्स ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटी. मग तुम्ही काय करा, लिहिण्याचा प्रयत्न करा. लिहिण्याचा प्रयत्न केल्यानंतर काही वेळा काय असतं की कंटेंट आपल्याला रिमाइंड होत नाही होऊ दे, काही प्रॉब्लेम नाही. अशा वेळेस मग काय होतं की इव्हॅल्युएशनच्या माध्यमातून आपण ते कसं लिंक करायचं हे आपण तुम्हाला काय करतो, आपण त्या गोष्टी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर इथं लिंक विथ द व्हॅल्यू बेस्ड लीडरशिप हा जर केला असता तर थोडासा विस्तार करण्याचा जरासा प्रयत्न करा. तर हा एक होता. आणि हा 3rd नंबरचा जो होता, हे असे आपण मॅक्रो फीडबॅक्स दिलेले आहेत स्टुडंटला. यांनी पण चांगल्या प्रकारे लिहिलेले आहेत डेफिनेशन. फक्त कसं आहे की एखादं उदाहरण जर प्रस्तावनेमध्ये लिहिता आलं असतं तर चांगलं होतं. दुसरी गोष्ट काय होतं की मुद्दे आणि त्याचं एक्सप्लेनेशन चांगलं लिहिलेलं आहे. एखादा मुद्द्याला जसं की मी तुम्हाला सांगितलं की अहिंसा रिलेटेड असेल, असे 4-5 एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत. एखादं एल्डर रिस्पेक्ट असेल, ठीक आहे, जे फॅमिलीमधनं डिलाइड होतं, तर अशा कृती एक्झाम्पल्स तुम्ही काय करू शकता, इथं लिंक करू शकता. त्यामध्ये मग इथं मी एक करून त्यांना दाखवलेलं आहे. ठीक आहे, होप तुम्हाला जे काय आपण 3 आन्सर्स कॉपी होत्या 1, 2, 3 या पण तुम्हाला डिटेल ॲनालिसिस म्हणजे काय असते हे पण कळालं असेल. स्ट्रक्चरिंग कसं करायचं, स्ट्रक्चरला का महत्त्व आहे, क्वेश्चन रीड केल्यानंतर कन्फ्युजन करून न घेता तो क्वेश्चन सब पार्ट्समध्ये कसा डिवाइड करायचा, डिवाइड केल्यानंतर ॲड्रेस करत असताना कसे सब हेडिंग वापरायचे, उपशीर्षक कसे वापरायचे. ठीक आहे, आणि त्याचे पूर्ण स्पेसिमन आपण काय केलेलं आहे ते मॉडेल आन्सरमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं बघा, नैतिकतेचा निर्धारक घटक, त्यानंतर नैतिकतेद्वारे सामाजिक कल्याणाला चालना. ठीक आहे, दुसरा झाला. त्यानंतर नैतिकतेद्वारे मानवी कल्याणाला चालना. तर आपण इथं काय केलेले आहेत, वेगवेगळे ते जे काही मुद्दे आहेत त्याचं विस्तार स्वरूप आहे आणि त्याचं एक्झाम्पल्स आहेत असं आपण काय केलेलं आहे, दिलेले आहेत. आणि जे जे इम्पॉर्टन्स आहेत त्याला थोडंसं काय करा, तुम्ही अंडरलाईन करण्याचा प्रयत्न करा. तशा तुम्हाला कमेंट्स दिलेले आहेत, तुमचे जे काय पेपर्स आहेत त्या पेपर्समध्ये काय ॲक्च्युअल कमेंट दिलेले आहेत बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही इम्प्रूव्हमेंट करत राहा. कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा, ज्या कन्सिस्टन्सीतून तुम्हाला काय होईल, डेलीचं तुम्हाला असा फीडबॅक मिळत जाईल आणि ऑब्व्हियसली इम्प्रूव्हमेंट होईल. त्याचबरोबर काय की हे जे मॉडेल आन्सर आहे ते मॉडेल आन्सर पण तुम्ही काय करा, ते लिहून रीड करून ठेवा. ओके, त्याचा क्वेश्चन येईल, क्वेश्चन आल्यानंतर तुम्ही तो लिहा. लिहून झाल्यानंतर आपण तो क्वेश्चन डिस्कस करूया. तुर्तास थांबतो. धन्यवाद.